फ्रेंड, तर चला आपण डाळ बनवलेली आहे, पालक डाळ. तर बघू शकताय तुम्ही पण, आणि बनवून बघा, खूप टेस्टी लागते एकदम. बघा, तर बनवून बघा तुम्ही पण. छानशी पालक आणली आहे आणि याच्यामध्ये बघू शकताय डाळ घातलेली आहे तुरीची, परत कांदा, मिरची, टमाटर आणि हळद. आता आपण लावूया कुकर आणि याला 4 शिट्ट्यांमध्ये 10 मिनिटं राहून देऊया. आणि इकडे फोडणीसाठी आम्ही लसूण पण घेतलेला आहे. तर आता आपण चला, कुकर लावलेला आहे आपला. तर चला फ्रेंड, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर बंद करूया आणि डाळ बघूया कशी झाली आहे. आता आपण त्याच्याबरोबरच एक कुकर थंड होईपर्यंत आपली पालक जे आहे ना, त्या पालकला थोडंसं शिजवायचं आपल्याला. तर चला आता आपण गॅस पेटवूया, म्हणजे कुकर थंड होईल ना आपलं. कढई तापवायला ठेवलेली आहे, 5 मिनिटं ठेवूया. चला आता आपण याच्यामध्ये तेल घालूया. हे झालं 2 चम्मच, हे झालं 3 चम्मच, आणि थोडंसं घालूया. त्याला थोडंसं आपण तापवून घेऊया. त्याच्याबरोबरच आपण 1 चम्मच जिरं घालूया. छानसं भाजून घेऊया. बघू शकताय तुम्ही. त्याच्याबरोबरच आपण लसूण घालूया. लसणाला पण छान भाजून घेऊया. तोपर्यंत आपल्या कुकरचं काय चाललंय डाळीचं बघूया. बघू शकताय, त्याच्यामध्ये आपण कांदा, टमाटर, मिरची हे सगळं घातलेलं होतं. बघा, कांदा, टमाटर दिसतंय थोडंसं. आणि आपण आता याच्यामध्ये ही पालक घालणार आहे चिरलेली. थोडंसं अजून लसूणला भाजू देऊया. त्याच्याबरोबरच आपण पालक घालणार आहे.
डाळीमध्ये पालक घातली तर एकदम गाळ होते ना, त्याच्यामुळे वेगळी शिजवून घालायची. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण शिजवून घालू शकतो. आणि आपण आता पालकमध्येच 1 चमच मीठ घालणार आहेत. दोन मिनिटं शिजवूया आपण याला, जास्त नाही शिजवायचं. फ्रेंड, आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊया. आपण फक्त याच्यामध्ये हिरवीच मिरची घातली होती, बाकी दुसरं काय नाही घातलेलं. बघू शकताय का की पालकला जर कुकरमध्ये टाकलं असतं तर खूपच गाळ झाली असती, तर ती ओळखू पण येत नाही की ही पालक आहे म्हणून. आता याला छानशी उकळी येऊन द्यायची. आपण छोट्या मुलांना पण चारू शकतो, मोठ्यांना मोठे पण खाऊ शकतात. एवढं काही म्हणजे तिखट घातलेलंच नाही आपण. फ्रेंड, आपले 5 मिनिटं झालेले आहेत. ते बघा, आपल्या डाळीला पण छानशी उकळी आलेली आहे. ते बघा, आपली डाळ एकदम तयार आहे. बघू शकताय डाळ पालक. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान वाटते. भेटूया फ्रेंड पुढच्या व्हिडिओमध्ये.